लोकवाणी न्यूज, जनसामान्यांचा आवाज। अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत मदत न मिळाल्याने काँग्रेसतर्फे देगलूर शहरात विराट जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात ट्रॅक्टर, बैलगाड्या व शेकडो शेतकरी मजुरांचा उत्स्फूर्त सहभाग होता। मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान 2 लाखांची भरपाई, शेतमजुरांना मदत, विद्यार्थ्यांची फी व वीज बिल माफी, तालुका पूरग्रस्त घोषित करणे, रब्बीसाठी बियाणे, खते, 18 तास वीज पुरवठा यांसह विविध मागण्या करण्यात आल्या। शिरशेटवार यांनी सरकारवर टीका करत तत्काळ मदत न दिल्यास रास्ता रोकोचा इशारा दिला। दरम्यान काँग्रेस शहर कार्याध्यक्ष शेख मिया मोहिउद्दीन यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषण सुरू केले असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहील असा निर्धार व्यक्त केला। नमस्कार। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज देगलूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व सर्व शेतमजूर व देगलूर शहरातील सर्व बांधव या ठिकाणी जन आक्रोश मोर्चामध्ये सर्वजण सामील झाले होते। आणि मागच्या याच्यामध्ये ज्या ढगफुटीमुळे अनेक शेत उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक घरं उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यासाठी प्रत्येक एकरी 2 लाख रुपये शासनाने द्यावे असं आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे। अनेक MSCB असेल त्या ठिकाणी जम्पिंगच्या ह्याच्यावर अनेक लाईट बिल या ठिकाणी नागरिकांना येत आहे, त्यासाठी सुद्धा या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि नगरपालिकेकडून जे जन्म मृत्यू प्रमाणपत्र आहे त्या ठिकाणी ज्यांची नोंद नाही त्यासाठी त्यांना विलंब लागत आहे। आणि त्या ठिकाणी एकच कर्मचारी असल्यामुळं आज विलंब लागत असल्यामुळं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची व्यवस्था जास्तीत जास्त करण्यात यावं। जर या ठिकाणी शेख मिरामुद्दीन यांनी आजपासून उपोषणाला बसलेले आहेत, अमर उपोषणाला, त्यांनी जेव्हापर्यंत आपले प्रश्न पूर्ण होणार नाहीत तेव्हापर्यंत त्यांनी उपोषण सोडणार नाहीत। त्यासाठी त्यांना देगलूर तालुक्यातील सर्व शेतकरी त्यांच्या पूर्ण आपण सोबत आहोत। जर शासनाने जर मान्य नाही केलं तर आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी अण्णाभाऊ साठे या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि देगलूर तालुक्यातील सर्व हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल मी मोगलाजी शिरशेटवार यांच्या सर्वांचे आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।